कोविड काळापासून मेकअप आर्टिस्टला प्रचंड मागणी वाढली आहे. मेकअपमध्ये आलेले नवीन प्रकार आणि महिलांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळं या क्षेत्रामध्ये भरपूर संधी निर्माण झाल्यात. अनेक तरुणींना स्वतःचा मेकअप करण्यासोबतच या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. परंतु या क्षेत्रात करिअर करत असताना कशाची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रियंका मोरे यांच्याकडून. नमस्कार, मी प्रियंका मोरे, प्रिया सलून अँड अकॅडमीची ओनर आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट. तर आज आपण बघत आहोत की बऱ्याचशा मुली आहेत ज्या अनेक जिल्ह्यांमधनं किंवा अनेक गावांमधनं जिल्हा स्तरावरती शिकायला येत आहे. पुण्या मुंबईमध्ये किंवा नाशिक किंवा ह्या अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ज्या अकॅडमीज आहेत तर तिथे मुली शिकायला येतात. का तर त्यांना ती सोय तिथे अवेलेबल नाही आहे. आणि जेव्हा त्या तिथून खूप सारे स्वप्न घेऊन मोठ्या अकॅडमीजमध्ये ॲडमिशन घेतात आणि जेव्हा त्यांचा कोर्स कंप्लीट होतो तर त्यानंतर त्यांना एक लक्षात येतं की कामं करताना त्यांना खूप अडचणी येत आहेत, त्या पूर्णपणे ब्लँक आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना समजलीच आहे असं होत नाही. तर ह्यासाठी एक छोटीशी रिक्वेस्ट अशी असेल मुलींसाठी की जेव्हाही तुम्ही अकॅडमीजमध्ये ॲडमिशन घेताय तर त्या अकॅडमीमध्ये स्कूल किंवा कॉलेज सिस्टीम आहे की ट्युशन सिस्टीम आहे. म्हणजे आता हे माझे वर्ड्स आहेत की स्कूल सिस्टीम म्हणजे कसं की एक टीचर येतो आणि तो शिकवून चालला जातो. पण त्यामध्ये किती मुलं जी समोर बसली आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना कितपत कळालं आहे नाही कळालं आहे हे जेव्हा एक्झाम होते तेव्हा टीचरला कळतं की ह्यापैकी बऱ्याच जणांना कळालं नाही. बट जेव्हा अकॅडमीज आपण रन करतो, अकॅडमी म्हणजे काय की तुमच्याकडे येणारे स्टुडंट हे ट्रेन झाले पाहिजे आणि ते इंडिव्हिज्युअली ट्रेन झाले पाहिजे. सो अकॅडमीजमध्ये जेवढी कमी क्वांटिटी असेल, जेवढे कमी स्टुडंट्स असतील तेवढं इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं. सो तुम्ही मोठी अकॅडमी किंवा मोठा तामझाम ह्या सगळ्या गोष्टींना इम्प्रेस न होता ज्या अकॅडमीजमध्ये खरंच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. म्हणजे ट्युशन सिस्टीम कसं असतं की एक टीचर असते आणि ती इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे लक्ष देते, प्रत्येकाच्या ज्या क्वेरीज असतात त्या सॉल्व्ह करते. सो कमी स्टुडंट जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष दिलं जातं आणि त्यातनं त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीही दूर केल्या जातात किंवा त्यांना ते अगदी प्रॉपर शिकायला मिळतं आणि स्वतःमध्ये मग ती डेव्हलपमेंट करायला मिळते. आणि अगदी ॲट द एंड सगळा क्लास झाल्यानंतर तुम्ही ब्लँक असल्याचं फिलिंग नाही येत, सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याचबरोबर तुम्ही नॉलेज घेतायत पण ते नॉलेज तुम्हाला युटिलाइज कुठे करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वापरायचं कसं आहे, तुमचं ब्रायडलला तुमचं कसा मेकअप जाणार आहे किंवा सायडर्सला कसा मेकअप जाणार आहे. ओव्हरऑल फेअर स्किनवरती मेकअप करणं फार सोपं होऊन जातं. पण जेव्हा डस्की स्किन किंवा प्रॉब्लेमॅटिक स्किन येते, पिंपल्स आहेत किंवा पिगमेंटेशनचे डाग आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे प्रॉब्लेम्स येतात मेकअप करताना तर ते सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा पण अकॅडमीजमध्ये जॉईन करतायत तर त्यानंतर त्यांना ही गोष्ट आधी क्लिअर केली गेली पाहिजे की मला हे सगळं शिकायचं आहे. कारण की फक्त ह्या फील्डमध्ये येऊन फक्त मेकअप करणं हा एक भाग नाही उरत. तर तुमच्या स्किनवर असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला जे क्लायंट्स मिळणार आहेत तर त्यांना जे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हाईड करता आल्या पाहिजे. कारण की जर तुम्हाला ते नाही आलं तर कुठेतरी तुमचा बिझनेस हा स्टक होऊ शकतो, थांबू शकतो. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. सो जेव्हा पण अकॅडमीजला जॉईन करतोय तर तेव्हा प्रोफेशनल मेकअप कोर्स करून घ्या. अगदीच कुठल्याही अकॅडमीमध्ये जाऊन कमी फीजमध्ये शिकवतायत म्हणून पटकन शिकवून घ्यायचं किंवा ह्या गोष्टी न करता एका वेळी जॉईन करा. जसं आपण कॉलेजनंतर एखाद्या फील्ड चूज करतो आणि त्या चूज केल्यानंतर एखादं चांगलं कॉलेज बघतो कारण की तिथनं आपल्याला नॉलेज मिळालं पाहिजे. तर सेम हे आपल्या फील्डमध्ये पण येतं की तुम्ही जेव्हा एखाद्या अकॅडमीला जॉईन करत आहात तर ते तिथून तुम्हाला नॉलेज मिळणंही तेवढंच गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मेकअप अकॅडमी जॉईन करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.